नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 30 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत चौथ्या WPL साठी सर्वात महागडे खेळाडू कोण ठरलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून आता कोण नियुक्त होणार आहेत आणि एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन कोठे झाले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदोर. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये इंडियन ओपन 2025 स्क्वॉश स्पर्धेबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. यामधील विजेते खेळाडू कोण आहेत, महिलांमध्ये कोण विजेते ठरलेले आहे आणि पुरुषांमध्ये कोण विजेता ठरलेला आहे. या संपूर्ण घडामोडीबद्दल आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही हवं तर पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण आजचे दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 30 नोव्हेंबर. 30 नोव्हेंबर 1858 भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा आज जन्मदिवस. 30 नोव्हेंबर 2012 भारताचे 12वे पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही इंदर कुमार गुजराल यांचा फोटो पाहतच आहात. 30 नोव्हेंबर 1761 हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. महत्त्वपूर्ण आजचे दिनविशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजेश अग्रवाल, पर्याय क्रमांक 2 राजेश कुमार, पर्याय क्रमांक 3 संजय खत्री आणि पर्याय क्रमांक 4 मनोज सैनी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजेश अग्रवाल. तर आता नुकतेच राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून आता नियुक्ती झालेली आहे. श्री राजेश अग्रवाल हे 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते आता 1 डिसेंबर 2025 या दिवशी आपला पदभार स्वीकारतील आणि महाराष्ट्राचे राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून आता म्हणजेच चीफ सेक्रेटरी म्हणून ते आता पदभार स्वीकारतील. त्यांचे सध्याचे पद कोणते होते, तर केंद्रामध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील दिव्यांग व्यक्ती विभागाचे ते सचिव होते. राज्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, वित्त, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी IIT दिल्ली येथून कॉम्प्युटर सिस्टीममध्ये BTech ही पदवी मिळवलेली होती. प्रशासकीय कामात ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात ते तज्ज्ञ आहेत. ते अंदाजे 1 वर्षाच्या कार्यकाळानंतर 30 नोव्हेंबर 2026 रोजी सेवानिवृत्त होतील. सध्याचे मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांची ती जागा घेणार आहेत. राजेश कुमार हे 30 नोव्हेंबर 2025 या दिवशी रिटायर होणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, राजेश अग्रवाल हे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2. चौथ्या वुमन प्रीमियर लीग म्हणजे WPL साठी सर्वात महागडे खेळाडू कोण ठरलेले आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हरमनप्रीत कौर, पर्याय क्रमांक 2 स्मृती मंधना, पर्याय क्रमांक 3 दीप्ती शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 शफाली वर्मा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीप्ती शर्मा. तर आता दीप्ती शर्मा ही आता सर्वात महागडी खेळाडू आत्तासाठी ठरलेली आहे. कारण चौथ्या WPL म्हणजे वुमन प्रीमियर लीगसाठी दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. नुकतंच WPLचं ऑक्शन हे पार पडलेलं आहे. तिला UP वॉरियर्सने 3.2 कोटी रुपयाला खरेदी केलेली आहे. आगामी चौथ्या आवृत्तीचे आयोजन म्हणजे WPLच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन हे 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. मागील 3 WPL मध्ये कोण जिंकलेले आहे, तर 2023 म्हणजेच जी पहिली WPL झाली होती त्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली या संघाला हरवलेलं होतं. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर RCBने पुन्हा एकदा दिल्ली या संघालाच पराभव करत दुसरे WPLचे पद पटकावले होते आणि 2025 मध्ये म्हणजे यावर्षी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दिल्ली या संघाचाच पराभव करत जेतेपद पटकावलेले होते. त्यामुळे या 3 WPL नंतर आता ही चौथी WPL ही पुढच्या वर्षी होणार आहे आणि यासाठी सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा आणि या दीप्ती शर्माला UP वॉरियर्सने खरेदी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणत्या शहरामध्ये आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 टोकियो, पर्याय क्रमांक 2 सिओल,
पर्याय क्रमांक 3 दुबई आणि पर्याय क्रमांक 4 रियाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रियाद. तर रियाद मेट्रो ही आता जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क ठरलेली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याला मान्यता दिलेली आहे. जगातील सर्वात लांब पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क हिचे आहे. याची एकूण लांबी आहे 176 किलोमीटर. एकूण स्टेशन्स आहेत 85 स्टेशन्स. एकूण ट्रॅक यामध्ये आहेत 6. यामध्ये 183 ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ट्रेन्स आहेत आणि ड्रायव्हर नसतात आणि CBTC म्हणजेच कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल म्हणजे सिग्नलिंगद्वारे हे चालवले जाते. रियाद ही सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. त्यामुळे लक्षात घ्या जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क रियाद मेट्रो. प्रश्न क्रमांक 4 एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत हा कोणत्या क्रमांकावर आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा आणि पर्याय क्रमांक 4 चौथा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा. तर लक्षात घ्या एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत हा आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया पॉवर इंडेक्स 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत आणि भारत टॉप 3 देशांमध्ये आता सामील झालेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका ज्याचे सुमारे 80.5 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन ज्याचे सुमारे 73.7 गुण आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आता भारत ज्याचे 40 गुण आहेत. भारत 27 पैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये भारताचा स्कोर हा 0.9 गुणांनी वाढलेला आहे. भारत आता मेजर पॉवर या गटामध्ये सामील झालेला आहे. लक्षात घ्या बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहतच आहात की पहिले जे 2 कंट्रीज आहेत युनायटेड स्टेट्स आणि चायना यांना सुपर पॉवर म्हणून ओळखले जाते. तर आता तिसऱ्या क्रमांकावर जो भारत आहे जो एकमेव आता देश आहे जो की मेजर पॉवर असणार आहे आणि याच्या खालील म्हणजे 40 गुणाच्या खालील सर्व देश हे आता मिडल पॉवर म्हणून कन्सिडर केले जाणार आहेत. बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही त्यांची रँकिंग देखील पाहत आहात. पहिल्या क्रमांकावर युनायटेड स्टेट्स, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर भारत, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर जपान. जपानलाच आपण मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. 5व्या क्रमांकावर आहे रशिया, 6व्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया, 7व्या क्रमांकावर आहे साऊथ कोरिया, त्यानंतर सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, न्यूझीलंड, तैवान, फिलिपाईन्स, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया आणि ब्रुनेई. तर ही काही मिडल पॉवरची मी तुम्हाला तीनही सर्व देशांची तुम्ही माहिती सांगितली. पहिले 3 जे देश आहेत ते आपल्याला एक्झामच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचे आहेत आणि एकंदरीतच यातून आपल्याला जे सर्वात पॉवरफुल देश आहेत याबद्दल देखील माहिती कळते. भारत आता मेजर पॉवर गटामध्ये सामील झालेला आहे. 40 गुणांपेक्षा जास्त स्कोर म्हणजे मेजर पॉवर गट असतो. अमेरिका आणि चीन हे सुपर पॉवर गटामध्ये येतात. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. भारत हा टॉप 3 देशामध्ये एशिया पॉवर इंडेक्समध्ये आहे. परंतु जे ग्लोबल पॉवर इंडेक्स असते त्यामध्ये मात्र भारत 4थ्या क्रमांकावर आहे कारण रशिया या ग्लोबल पॉवर इंडेक्समध्ये वर येतो. ऑस्ट्रेलिया स्थित थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने हा आपला वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स जाहीर केलेला आहे, जो राष्ट्रांच्या विशेषतः आशिया खंडातील लोकांच्या बाह्य वातावरणावर प्रभाव पाडण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतो. प्रश्न क्रमांक 5 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताची GDP वाढ किती नोंदवली गेलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 6.5%, पर्याय क्रमांक 2 7.2%, पर्याय क्रमांक 3 8.2% आणि पर्याय क्रमांक 4 9.1%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8.2%. तर भारताच्या दुसऱ्या तिमाहीतील GDP वाढ ही आता 8.2% इतकी झालेली आहे, जी की खूप जास्त आहे असं कन्सिडर केलं जातं. कारण मध्यंतरीच्या काळात भारतावर USA कडून खूप मोठा टॅरिफ लादला गेलेला होता. म्हणजेच जगातील सर्वात जास्त US टॅरिफमध्ये भारत हाच देश होता. कारण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांवर USने 50% टॅरिफ जो की सर्वात जास्त आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ब्राझीलवरील 50% जो काही टॅरिफ होता तो त्यांनी काढून घेतलेला होता. त्याच्यामुळे सध्यासाठी भारत हा एकमेव देश आहे ज्यामध्ये USचा टॅरिफ हा सगळ्यात जास्त आहे आणि या गोष्टीवर अवलंबून न राहता भारताने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि GDPची जी ग्रोथ रेट आहे ही 8.2% आहे. म्हणजेच USच्या टॅरिफचा फार कमी परिणाम भारतीय इकॉनॉमीवर दिसून आलेला आहे. 2025-26च्या क्वार्टर 2 मध्ये भारताची वास्तविक म्हणजेच रिअल GDP वाढ ही 8.2% राहिलेली आहे. ही वाढ रीतसर म्हणजेच मागील वर्षाच्या त्याच तिमाहीतील 5.6% आणि मागील तिमाहीतील 7.8% पेक्षा खूप जास्त आहे. लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये सेकंड क्वार्टरमध्ये आपली वाढ ही 5.6% इतकी होती आणि यावर्षी ही वाढ
8.2% आहे आणि यावर्षीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये आपली वाढ 7.8% होती, जी आता 8.2% झालेली आहे. म्हणजे अतिशय चांगला इथं आपला भारताचा हा क्रमांक राहिलेला आहे. आता ही जी जी-डी-पीची वाढ आहे यामागची कारणे काय आहेत? तर उत्पादन क्षेत्र जे 9.1% वाढ झालेली आहे. बांधकाम क्षेत्र 7.2% ने वाढलेलं आहे. सेवा क्षेत्र हे 9.2% ने वाढलेलं आहे. घरगुती खपत म्हणजे घरगुती जो खर्च आहे त्यामध्ये देखील 7.9% इतकी वाढ झालेली आहे. ज्यामुळे सर्वच नागरिकांचा खर्च हा वाढलेला आहे. संपूर्ण पहिल्या 6 म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2025 पर्यंत जी-डी-पी वाढ ही सरासरी सुमारे 8% वर आलेली आहे. आता या संपूर्ण जी-डी-पी वाढचा आपल्याला फायदा काय आहे? तर देश अजून एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं स्थान मजबूत करत आहे. वाढत्या उत्पादन, सेवांमध्ये विस्तार आणि ग्राहक खर्चामुळे रोजगार संधी वाढू शकतात. गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे आता वाढणार आहे. मार्केट्स, उद्योग, बँकिंग, बांधकाम यासारख्या क्षेत्रांना याद्वारे चालना मिळणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे, की या वाढीमध्ये काही प्रमाणात लो डिफ्लेटर म्हणजेच कमी महागाई देखील आहे. म्हणजेच रिअल ग्रोथ ही जास्त दिसून आलेली आहे. चलन किंवा जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि निर्यात आयात धोरण यांचा प्रभाव या पुढील जी-डी-पीच्या आकड्यामध्ये दिसून येऊ शकतो. त्यामुळे सध्यासाठी जरी आपण चांगली वाढ आहे, ही खरंच एक सकारात्मक भारतासाठी बाब असली, तरी पुढील आगामी काळामध्ये भारताला अजून काही स्ट्राँग पावले उचलावी लागणार आहेत, जेणेकरून भारताची ही जी-डी-पी वाढ आहे, ही अशीच कन्सिस्टंट राहू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. अतिशय महत्त्वपूर्ण आजच्या चालू घडामोडी होता आणि याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राजेश अग्रवाल सध्याचे मुख्य सचिव कोणाची जागा घेणार आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राजेश शर्मा, पर्याय क्रमांक 2 राजेश कुमार, पर्याय क्रमांक 3 संजय खत्री आणि पर्याय क्रमांक 4 मनोज सैनी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.